नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचा थंबनेल पाहून तुमच्या टॉपिक लक्षात आलेलाच असेल. आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे एम-पी-एस-सी ग्रुप सी पूर्वपरीक्षा लिपिक आणि तलाठी पदासाठी जी होणार आहे, त्यामध्ये महत्त्वाचा असा एक टॉपिक की ज्यावर हमखास प्रश्न येत असतो. आता हे आपण कशाच्या बेसिसवर बोलत आहोत, तर यापूर्वी ज्या काही झालेल्या एक्झाम आहे म्हणजे 2021 पासून ते 2025 पर्यंतच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्या एक्झाममधलं त्या विषयाचं ॲनालिसिस करून या ठिकाणी आपण टॉपिक निवडला आहे. तर कालच मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून कल्पना दिली होती, की आपण आता हळू-हळू ॲनालिसिस करणार आहोत आणि जे काही असे आय-एम-पी टॉपिक्स आहेत, जे वाचल्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की त्यावर प्रश्न येऊ शकतो आणि अगदी कमीत कमी वाचनामध्ये किंवा सिलेक्टेड टॉपिक करून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता, असाच टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला इथे मिळत असते. चला तर मग जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 2025 मध्ये जी काही पूर्वपरीक्षा झाली होती, त्यामधील राज्यशास्त्रामधील एक टॉपिक निवडलेला आहे, तो म्हणजे मूलभूत हक्क. आता बरेच विद्यार्थी म्हणतील, की आम्हाला मूलभूत हक्काबद्दल माहिती आहे, पण यावर गेली काही जर तुम्ही वर्षांचं ॲनालिसिस केलं, तर हमखास प्रश्न आलेला दिसतो. म्हणजे हा आपण टॉपिक अभ्यासामधून वगळू शकतो का? तर नाही. राज्यघटनेमधला किंवा राज्यशास्त्र या विषयातला तुम्हाला मूलभूत हक्क, ज्याला की फंडामेंटल राईट्स आपण म्हणतो, ते तुम्हाला करून जायचेच आहे. यावर हमखास प्रश्न येणार आहे. म्हणजे येणार आहे ते कशाच्या बेसिसवर? तर यापूर्वीही प्रश्न आलेले आहेत. यापूर्वी कोणते प्रश्न आले? तर 2025च्या प्री एक्झाममध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक 58 पाहू शकता. हा ए सेट आपल्याकडे आहे, त्याचा स्क्रीनशॉट मी या ठिकाणी लावतोय. केंद्र सरकारने 44व्या घटनादुरुस्तीद्वारे रिकामी जागा संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला आहे. आता मूलभूत हक्कांच्या यादीतून कोणता हक्क वगळला, असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला. दोन्हीही टॉपिक इथून कव्हर होताना दिसतात. एक म्हणजे घटनादुरुस्ती आणि दुसरं म्हणजे मूलभूत हक्क. दोन्हीपैकी तुम्ही एक जरी केलेला असला तरी देखील या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक एक मार्क जमा करत जायचं आहे. म्हणजे असे टॉपिक काढायचे आहेत की ज्यावर हमखास प्रश्न येतो. ते टॉपिक आपले पक्केच असले पाहिजे, म्हणजे परीक्षेत आपले मार्क्स हे या ठिकाणी फिक्स होऊन जातील. तर आपलं काम तेच आहे की ॲनालिसिस करणं, टॉपिक काढणं आणि कमीत कमी टॉपिकमध्ये कसे आपण जास्तीत जास्त मार्क्स आपले कन्फर्म करू शकतो ते या ठिकाणी पाहणं. तर प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. 44वी घटना दुरुस्ती झाली होती आणि त्यानुसार जो काही संपत्तीचा हक्क आहे तो वगळण्यात आला आणि आता तो कायदेशीर हक्क करण्यात आलेला आहे. कलम 300A मध्ये त्याचा समावेश करण्यात आला. हा प्रश्न एकदम कॉमन स्वरूपाचा आहे, बेसिक स्वरूपाचा आहे. जर तुम्ही मूलभूत हक्क वाचले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की सुरुवातीला मूलभूत हक्कांची संख्या किती होती आणि त्यामधील एकमेव हक्क आहे जो वगळण्यात आला, तो तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न देऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर हा सुद्धा 2025च्या परीक्षेमधला आहे. थेट आपण प्रश्नपत्रिका या ठिकाणी दाखवतोय. 54व्या क्रमांकाचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? समानतेचा अधिकार 14 ते 18, शोषणाविरुद्धचा अधिकार 20 ते 22, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार 29 ते 30. म्हणजे या ठिकाणी पुन्हा मूलभूत हक्कांवरच प्रश्न आलेला आहे आणि त्यातही विशेषतः कलमांवर. मूलभूत हक्क कितव्या भागात आहेत? तर राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात आहेत. मूलभूत हक्कांच्या जर आपण कलमा पाहिल्या तर कलम 12 पासून मूलभूत हक्क सुरू होतात 35 पर्यंत. या कलमादरम्यान किंवा या मूलभूत हक्कांवर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतात. तर 2025ला 2 प्रश्न आले होते. पहिला प्रश्न होता की कोणता मूलभूत हक्क वगळण्यात आला आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी डायरेक्ट थेट कलमांवर विचारलेला आपल्याला दिसतो. शोषणाविरुद्धचा अधिकार हा 23-24 मध्ये येत असल्या कारणाने 20 ते 22 या दरम्यान हे जे उत्तर आहे किंवा पर्याय 2 जो आहे तो जुळत नाहीये. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे. आता आपण मागे जातोय. जसं की 2025 मध्ये पाहिलं की प्रश्न आलेला आहे, पण आपल्याला 2024, 23, 22 आणि 21 मध्ये सुद्धा पाहायचं आहे की प्रश्न आला किंवा नाही. म्हणजे गेली 4-5 वर्ष जर एखाद्या टॉपिकवर प्रश्न रिपीट होत असेल तर आगामी काळात जी आपली 2026 ची एक्झाम होणार आहे त्यामध्येही या टॉपिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हा टॉपिक आपल्याला कन्फर्म करायचा आहे. तुम्हाला जर या टॉपिकवर लेक्चर हवं असेल किंवा थोडीफार माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच आपण या टॉपिकमधले IMP जे काही पॉईंट्स आहेत ते काढून मी तुम्हाला देऊन टाकेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा आपल्या टेलिग्रामवर सुद्धा टाकू शकतो. तर तुम्हाला जर यामधले IMP पॉईंट्स हवे असतील तसंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आजचा व्हिडिओ हा माहितीपर नसून हा फक्त ॲनालिसिसपर आहे. म्हणजे कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहे तेच आपण या ठिकाणी बघतोय, ना की आपण तो टॉपिक करतोय. टॉपिक तुम्हाला करायचा आहे आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका आहे 2024ची. प्रीच आपण या ठिकाणी घेतलेली आहे. 59व्या क्रमांकाचा ए सेटमधला प्रश्न होता. भारतीय राज्यघटनेतील कलम आणि दुसरी यादी आहे योग्य जोड्या जुळवा. म्हणजे सुरुवातीला आहेत कलम आणि दुसरं आहेत तरतुदी. तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता कलम 14, 15, 16, 17 डायरेक्ट प्रश्न विचारलेला दिसतो. कलम 14 ते 17 या दरम्यान या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. जोड्या तुम्ही लावून घेऊ शकता. 14 पासून जर तुम्ही मूलभूत हक्क केले तर इझिली हा प्रश्न कोणीही सॉल्व्ह करू शकतो. नंतर पहा पुढचा प्रश्न आहे.
तो जर तुम्ही पाहिला तर 2024च्या प्रीमधलाच प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा असं म्हटलेलं आहे? तर कलम 32 जे काही घटनात्मक उपायांचा हक्क त्याला त्यांनी असं म्हटलेलं आहे. हाही प्रश्न जो आहे तो कॉमन आहे. जर तुम्ही मूलभूत हक्कांचा टॉपिक केला तर नक्कीच हे सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. 2025 सुद्धा 2 प्रश्न होते, 2024 सुद्धा यावर प्रश्न आलेला आहे. आणि आता जाऊया आपण मागे. इथे जर पाहिलं 2023चा ग्रुप बी आणि सी एकत्रितरित्या कंबाईन परीक्षा झाली होती, पूर्व परीक्षा. यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता तो म्हणजे कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अयोग्य म्हणजे काय? चुकीची. प्रश्नावरही आपल्याला फोकस करायचा आहे. एकाच घंट्याचा वेळ आहे, त्यामध्ये आपल्याकडे फक्त 60 मिनिटं असतात आणि 100 प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात. अशा स्थितीमध्ये प्रश्नाकडेही आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. अन्यथा आपण स्टेटमेंटच्या जोरावर या ठिकाणी आपला मार्क्स हा गमावू शकतो. तर अ जे आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं? भेदभाव करण्यास मनाई आहे, कलम 15 नुसार. ब मध्ये त्यांनी सांगितलं संमेलनाचा हक्क आहे, कलम 19 नुसार. जीवित संरक्षणाचा हक्क आहे, कलम 20 नुसार. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार आहे, कलम 32 नुसार. तर यापैकी तुम्हाला काय अयोग्य वाटतं? तर जवळपास क जर तुम्ही पाहिलं तर ते आपल्याला थोडंफार विसंगत इथे दिसतं, म्हणून ते त्याचं योग्य उत्तर होऊन जाईल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कलम 32 अंतर्गत येणाऱ्या, म्हणजे कलम 32 सुद्धा विचारलेली आहे आणि त्यासोबतच ग्रुप सीची जी काही प्री आहे 2022ची, यामध्ये 32 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भात सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. मग त्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण असो किंवा परमादेश असो किंवा अधिकारपृष्ठ असो किंवा उत्प्रेषण असो, ह्या संकल्पनेवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, जे की मूलभूत हक्काच्या अंतर्गतच येतात 2022 मध्ये. नंतर पहा पुढे 2022 मध्ये जर तुम्ही पुन्हा पाहिलं तर मूलभूत कर्तव्यांवर सुद्धा प्रश्न आलेला आहे. एखाद्या वेळेस मूलभूत कर्तव्यांवर 1, 2 किंवा 3 प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. सध्या आपला टॉपिक आहे मूलभूत हक्क, त्यामुळे आपण मूलभूत हक्कांवर फोकस करतोय. ग्रुप सी प्री 2022 मध्ये पुन्हा मूलभूत कर्तव्यावर या ठिकाणी प्रश्न आलेला होता. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर 2022, त्यानंतर 2023, 2024 आणि 2025 इथे सर्व वर्षी मूलभूत हक्कांवर प्रश्न आलेला आहे. म्हणून आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक होता तो म्हणजे मूलभूत हक्क. हा टॉपिक तुम्हाला करूनच जायचा आहे. नक्कीच 2026 मध्ये जी काही आपली पूर्वपरीक्षा होणार आहे, मग ती लिपिकसाठी असो, तलाठीसाठी असो किंवा इतर भरपूर सारे संवर्ग त्यामध्ये आहेत, त्याचा बेनिफिट तुम्हाला हा होऊ शकतो. म्हणून कोणता टॉपिक करायचा आहे? मूलभूत हक्क. कलम 12 ते 35 संविधानाचा 3रा भाग, सर्व कलमे आपल्याला जवळपास वाचून जायचे आहे आणि जे काही मूलभूत हक्कासंदर्भात घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला वाचून जायचे आहे. त्यावर देखील या ठिकाणी तुम्हाला प्रश्न मिळू शकतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणखी आपण असे भरपूर सारे टॉपिक घेऊन येणार आहोत ज्यावर हमखास MPSC प्रश्न विचारते आणि भविष्यातही विचारले जाऊ शकते. तर पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. त्यावर आपण ज्या काही अपडेट असतात किंवा ज्या काही सूचना असतात त्या सुद्धा टाकत असतो आणि ही PDF सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया. नमस्कार.